सगळ्यांची लाडकी एक ब्रँड आहे मराठी. आणि आपण जर काही मराठी ब्रँड्स आपण असे आपल्या मी म्हणतो की आपल्या संस्कृतीतच हे झालेले आहे की ते ब्रँड म्हणजेच मराठीत्व असं जे आपण म्हणतो. असे एक उत्कृष्ट पुण्याचे चितळे बंधूंचे इंद्रनील चितळे इथे आले आहेत. सो प्लीज वेलकम इंद्रनील चितळे ऑन स्टेज. गुड मॉर्निंग. सगळ्यांचा ब्रेकफास्ट झाला आहे. काही मी आशा करतो काही लोकांनी काल ब्रेकफास्टचे काही सॅम्पल्स पण घेऊन गेले, त्याच्यामुळे परत गेल्यावर ते ट्राय करते. पण त्या दृष्टीने ब्रेकफास्ट नंतर परत खाण्याबद्दलच बोलायला मी इकडे आलेलो आहे. सर्वप्रथम मी गर्जे मराठीचा आभारी आहे, कारण की त्यांनी हा एक खूप छान चांगला प्लॅटफॉर्म तयार केला आहे की ज्याच्यात एवढे वेगवेगळे मराठी उद्योजक ऑन्टरप्रिनर्स व्यावसायिक एका प्लॅटफॉर्मवरती येऊन इंटरॅक्ट करू शकतात, बोलू शकतात आणि त्या दृष्टीने नवीन आयडिया डिस्कस करून अजून ही इकॉनॉमी कशी ॲक्सलरेट करू शकतात आणि एक इम्पॅक्टफुल कम्युनिटी म्हणून आपण राहू शकतो याच्यावरती काम करतोय. सो सर्वप्रथम त्यांचे आभार आणि त्यांच्याकरता एक टाळा होऊन जाऊ. मी यायचं अमेरिकामध्ये दुसरं कारण असं होतं की आम्हाला US मधला प्रेझेन्स आमचा इम्प्रूव्ह करायचा होता, आम्हाला त्याच्यावरती काम करायचं होतं आणि ते करायच्या दृष्टीने काही बेसिक मार्केट सर्व्हिस, काही इंटरॅक्शन्स आणि त्या बाबतीत काही मीटिंग्स या गेल्या काही आठवड्यात आमच्या चालल्या होत्या. आणि त्या दृष्टीने पुढच्या वर्षभरात आमची काय वाटचाल असेल, आम्ही त्या दृष्टीने काय बॅकएंडला काम करतोय आणि त्या बाबतीत आमचे आता काय काय प्रयत्न चाललेत की ज्याच्याबरोबरीने आम्ही तुम्हाला अजून अधिकृत चांगली सेवा देऊ शकतो, त्याच्यावरती मी पुढचं प्रेझेंटेशन करणार आहे. तर बेसिकली प्रेझेंटेशन कॅन यू क्लिक वन्स मोर मेबी. ठीक, वी कॅन कीप इट. सो चितळे बंधू हे माझ्या पंजोबांनी सुरू केलेलं संस्था आहे आणि 1939 मध्ये सांगलीमध्ये भिलोडी नावाचं जे गाव होतं तिकडे आमचा बिझनेस सुरू झाला. तर त्या दृष्टीने ही जी स्लाईड आहे ही रिप्रेझेंटेशन आहे की चितळे बंधूंचं आत्तापर्यंतचं ट्रान्झॅक्शन कसं झालं. सो जर डाव्या बाजूला तुम्ही पाहिलं तर भिलोडी जे गाव आहे तर तिकडे अजूनही आमचा डेअरीचा प्लांट आहे. आम्ही सुमारे साधारण रोजचे 7 ते 8 लाख लिटर दूध प्रोसेस करतो आणि त्यातलं एक 50% दूध हे पुणे, मुंबई, औरंगाबाद या मार्केटमध्ये विकलं जातं आणि उरलेले जे प्रोडक्ट्स आहेत ते डेरिव्हेटिव्हमध्ये कन्वर्ट करून आयदर प्रोडक्ट म्हणून विकले जातात किंवा आमचे रॉ मटेरियल म्हणून ते आमच्या मिठाईच्या प्रोडक्ट्समध्ये वापरलं जातं. सो हे सगळं जे सुरुवात झाली ही स्वातंत्र्याच्या आधीच्या काळात झालेली होती आणि त्या दृष्टीने तेव्हा ब्रिटिश रेल्वेचा फायदा घेऊन चितळे बंधू हा प्रोडक्ट जो होता हा भिलोडीवरनं मुंबई या मार्केटमध्ये विकायला लागले आणि पहिल्यांदा तो B2B ब्रँड म्हणून चालू झाला की ज्याच्यात आम्ही आमचा प्रोडक्ट हा दुसऱ्या ब्रँड्सना त्यांच्या नावाखाली विकण्याकरता द्यायचो. तिथे त्यावेळेस टेलिफोनी नव्हती, इलेक्ट्रिसिटी पण नव्हती, कम्युनिकेशन एवढं काही चांगलं नव्हतं. तर त्याच्यामुळे ॲक्च्युली ऑन ग्राउंड काय होतंय याचा अंदाज भिलोडीवरनं मुंबईत काय चालल्याचं लागायचंच नाही. आणि त्या दृष्टीने माझ्या पंजोबांना कुठेतरी असं वाटलं की त्यांची जी मुलं होती त्यांना आता या बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व करावं. माझे आजोबा तेव्हा त्यांचं जे ग्रॅज्युएशन कंप्लीट करत होते, त्यांचे मोठे भाऊ जे होते रघुनाथराव, तर ते सुरतला एका मिलमध्ये काम करत होते. त्यांनी त्या दोघांना बोलून घेतलं आणि त्यांनी ठरवलं की तुम्ही या दृष्टीने मुंबईमध्ये हा बिझनेस सांभाळायला आणि काय होतोय ग्राउंडवरती ते बघा. मुंबईमध्ये असं लक्षात आलं की बेसिकली एक तर खूप महाग शहर होतं, तिकडे ट्रान्झिट कस्टमर खूप होतात आणि दुधासारख्या प्रोडक्टमध्ये रिपीट कस्टमर लागतो, ट्रान्झिट कस्टमर नाही चालत. तर त्याचं मार्केट प्लेसच चांगली नव्हती आणि तेव्हा पाश्चरायझेशन किंवा होमोजनायझेशन सारख्या टेक्नॉलॉजीज एवढ्या विकसित झालेल्या नव्हत्या की ज्याच्यामुळे आम्हाला दूध जास्त वेळ टिकवता यायचं. तर त्यामुळे ते एका चांगल्या कॅप्टिव्ह मार्केट प्लेसमध्ये विकता येऊ शकतं का या दृष्टीने त्यांनी रिलोकेट करायचं ठरवलं आणि ते पुण्यात आले. आणि पुण्यात येऊन साधारण 1950 मध्ये ॲक्च्युली चितळे बंधू हा ब्रँड सुरू झाला, कारण की त्यांची अजून 2 भावंडं त्यांना जॉईन झाली आणि 4 चितळे भावंड एकत्र काम करत होते म्हणून चितळे बंधू असं ते नाव आहे. त्यानंतर आम्ही पहिली सुरुवात जी केली ती दुकानांमधून केली. बाजीराव रोडला एक दुकान एस्टॅब्लिश झालं, त्यानंतर डेक्कन जिमखानामध्ये अजून एक दुकान एस्टॅब्लिश झालं. त्यानंतर भाकरवडी साधारण 1970 साली आम्हाला प्रोडक्ट सापडला आणि त्याचं जे काय महाराष्ट्रीयनायझेशन होतं ते आम्ही केलं आणि त्या दृष्टीने आता तो प्रोडक्ट फेमस झाला. त्यातनं स्केल येत गेले आणि तशीच पॅरलली दुधाच्या बिझनेसमध्ये मिल्क पाऊच पॅकेजिंग जे होतं ते भारतात पहिल्यांदा आणलेली कंपनी आम्ही होतो आणि त्यामुळे एक्सपोनेन्शियल ग्रोथ ही बिझनेसमध्ये वाढली, कारण की
ग्लास बॉटल्समध्ये येणारं दूध हे पाऊच बॉटल्समध्ये जायला लागलं, पाउचेसमध्ये जायला लागलं आणि त्यामुळे त्याची डिमांड आणि रीच हा इम्प्रूव्ह व्हायला लागला. या दृष्टीने ट्रॅजेक्टरी वाढत वाढत बिझनेस वाढत गेला आणि तिथून आज जर का बघितलं तर साधारण आम्ही एक 85 स्टोर्स चालवतो जी महाराष्ट्र आणि गोवामध्ये आहेत. 10 राज्य 2 युनियन टेरिटरीजमध्ये आमचा प्रोडक्ट डिस्ट्रीब्यूट होतो आणि त्याचबरोबरीने 25हून अधिक देशांमध्ये तो एक्सपोर्ट होतो. आणि याचबरोबरीने बॅकवर्ड इंटिग्रेशनमध्ये आम्ही फ्रूट प्रोसेसिंगचा एक बिझनेस चालवतो. आणि आमचा अजून एक जॉईंट व्हेंचर आहे की ज्याच्यात आम्ही ॲनिमल जेनेटिक्सवरती काम करतो, की ज्याच्यात गेल्या वर्षी आम्ही 80 लाख सिमेंट डोसेस तयार केले होते की ज्याच्याने गाई आणि म्हशींचे जेनेटिक्स जे आहेत ते पुढच्या काळात इम्प्रूव्ह होते आणि त्या प्रोडक्टिव्हिटीमुळे शेतकऱ्यांना फायदा होईल या पद्धतीचा आमचा प्रयत्न चालू असतो. सो आता हे सगळं चालू असताना मी नक्की कुठे बसतो हे पुढच्या स्लाईडमध्ये आहे. तर कॅन यू क्लिक वन्स. सो मी इंजिनिअरिंग केलं बस. आणि इंजिनिअरिंग करत असताना मेजरली सगळ्या लोकांना प्रश्न असा होता की अरे तू मिठाईवाला आहेस, तू हलवाई आहेस, तर तुला नक्की इंजिनिअरिंग करायची गरज काय. आणि सगळ्यांच्या समोर हलवाईच्या बाबतीत इमेज असंच होतो, त्याच्यामुळे मला सांगायला खूप अवघड जायचं की क्या नक्की मी हे करतोय आणि व्हॉट इज द रिझन बिहाइंड वाय आय वॉन्ट टू ट्राय अँड गेट इनटू द टेक्नॉलॉजी साईड ऑफ इट. कॅन यू क्लिक वन्स मोर. सो हे आमचं एक नवीन युनिट आहे. आता याच्या शेजारी अजून एका युनिटचं आमचं बांधकाम चालू आहे आणि त्या दृष्टीने याच्या आत काय बनतं हे पुढच्या मी 4 मिनिटात तुम्हाला दाखवणार आहे. कॅन यू क्लिक वन्स मोर. अजून एक किंवा प्ले दाखवा. I think we are at a stage where we are transitioning from being a retail shop into a wide retail-based manufacturing company. Our Peda machines are coming from Japan, or the Bakarwadi machine is coming from Holland. The Motisur Ladu machine is coming from Germany, or the Modak machine is coming from Brazil. So you can see the various geographies that these machines are coming from, and the way they are being modified to suit our product. We do not require 220 machines to make 220 products. That is the most important part that we try to streamline at the manufacturing end. They all revolve around the term which is standardization. The standardization happens at the ingredient level and the raw material that is being purchased, and also the process level where every product has a map process and map parameters. Achieving the different products on the same machine is possible only because there is so much data and so much science being applied into making these kind of products. These laboratories are having a properly trained team of food technologists who are doing the chemical, biological part of analysis of this product. We are just ensuring that with the help of science, we are giving the same taste every day. When we were talking about packaging this product and moving this product beyond our stores and actually at all retail counters across the 5 states we are present in or export, we needed to ensure that the product tastes the same all the time wherever it is tasted. That meant that it had to be made and processed consistently and the same quality needed to be maintained, which is why a lot of automation was employed. We have a very sophisticated ordering and tracking system that is implemented at the retail level. So we are able to track the movement of every product that we are manufacturing every day at any given time. This helps us get a good idea about what needs to be manufactured on a higher priority, what can be pushed to the next day to ensure the freshness of the product,
and how and what volume need to be done for that product. I think the times are changing. There was a time when there was a personal interaction that happened between the customer or the people that we were interacting with all the time. But as the boundaries have gone for the world, people are moving in different directions every day. And that is the most important thing because we are trying to achieve a global presence. And if people know the brand, the recollection for the brand happens at a very fast level. We want to be a global brand known for its quality of making Indian products. सो माझ्या इंजिनिअरिंगच्या सगळ्या मित्रांना मी ते सांगतो की वी आर अ हायटेक हलवाई त्यामुळे आय थिंक दॅट हेल्प्स मी आन्सर सम ऑफ द क्वेश्चन्स वाय वी बीन सो फोकस्ड ऑन टेक्नॉलॉजी. So, talking about technology starts with Cows to Cloud. It's one of our pioneering program where we partnered with Dell Computers in the same country. And that way, त्याच्यातनं आम्ही हे केलं की साधारण 75 ते 80,000 शेतकरी आणि त्यांची जवळपास 2 ते 2.5 लाख प्राणी या सगळ्यांना आम्ही क्लाउडवरती आणलेलं आहे. आणि हे आणल्यामुळे आम्ही त्या प्राण्यांची हेल्थ ट्रॅक करतो, आम्ही त्यांची वॅक्सिन सायकल ट्रॅक करतो, आम्ही त्यांचे डायटरी सायकल्स ट्रॅक करतो, त्याचबरोबर हीट सायकल ट्रॅक करतो. आणि हे केल्यामुळे शेतकऱ्यांना आमच्या कॉल सेंटरमधनं कायम इनपुट्स मिळत राहतात की ज्याच्यामुळे त्यांच्या ॲनिमलची हेल्थ जी आहे ती सर्वात ऑप्टिमम राहते. जर ॲनिमलची हेल्थ ऑप्टिमम राहिली तर त्या दृष्टीने ते जे दूध तयार करतात तर ते पण चांगलं राहतं. ते जर राहिलं तर आमच्या फॅक्टरीमध्ये येणारं जे दूध आहे याच्यावरती एक क्वालिटी कंट्रोल नियंत्रण हे शेतकऱ्यांच्या लेवललाच केलं जातं. आणि ते केल्यामुळे आमचा जो प्रोडक्ट आहे याच्या बाबतीतला जो क्वालिटी अशुरन्स आम्हाला आमच्या कस्टमर्सला द्यायला लागतो त्याच्यातली पहिली जी काय पायरी आहे ती आम्हाला जास्त सिक्युअरली एस्टॅब्लिश करता येते. त्याचबरोबर नेक्स्ट आम्ही बरंच जास्त प्रमाणात RFIDचा वापर करतोय. गेल्या काही काळात आम्ही आता ब्लूटूथ लो एनर्जीवरती पण काम करायला लागलेलो आणि त्या दृष्टीने जी कुठली गोष्ट खालती आहे किंवा जी कुठली गोष्ट आत येते किंवा बाहेर जाते प्रत्येक गोष्ट RFIDवरती मेजर होते. त्याच्यामुळे आम्हाला एंड टू एंड ट्रेसेबिलिटी मिळते आणि ती ट्रेसेबिलिटी असल्यामुळे कुठल्याही चॅनलमध्ये प्रोडक्ट जरी गेला तरी आम्हाला त्याच्याबद्दल बॅकवर्ड इंटिग्रेशन सगळं नीट असल्यामुळे आम्हाला तो प्रोडक्ट कधी बनलाय, कुठे बनलाय, केव्हा बनलाय, कोण त्याचा ऑपरेटर होता इथपर्यंत सगळ्या गोष्टी आमच्या कस्टमर्सना ट्रान्सपरंटली दाखवता येतात. नेक्स्ट करायचं स्लाइड. सो हे सगळं असताना इंडस्ट्री 4.0ला आपण विसरू शकत नाही. माझ्यामध्ये इकडे बरेच लोक आहेत की जे त्याच्यावरती काम करत आहेत. सो आम्ही ते युटिलाइज करतो. सो आमच्या सगळ्या प्लांट्समध्ये मिळून जवळपास 6,000 ते 7,000 इनपुट आउटपुट पॉईंट्स आहेत की ज्याच्यावरून आम्ही डेटा गॅदर करत असतो. तो गॅदर केल्यामुळे आमच्या प्लांट्सची जी ऑपरेशनल एफिशियन्सी आहे ती ओव्हरऑल खूप जास्त प्रमाणात इम्प्रूव्ह केलेली असते. आणि एस्पेशली दुधासारख्या कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये की जिकडे आमची कॉम्पिटिशन ही इतकी टफ आहे आणि त्याचे रेग्युलेशन्स हे परचेस आणि सेल या दोन्ही करता सरकारी आहे तर तिकडे आम्हाला एफिशियन्सी ऑप्टिमाइज केली नाही तर आम्हाला आमचा प्रॉडक्ट कॉम्पिटेटिव्हली आणि प्रॉफिटेबली विकताच येऊ शकत नाही. तर त्यामुळे इंडस्ट्री 4.0वरती आम्ही बरंच काम करतो. त्याच्यावरती रोज काही ना काहीतरी प्रोग्रेस चालूच असते. नेक्स्ट प्रोसेस ऑटोमेशन, ट्रॅकिंग, रोबोटिक्स तर तुम्ही पाहिलंच. आता ॲज वी स्पीक आमची आता अजून एक काजू कतलीची नवीन लाईन इन्स्टॉल होत आहे की ज्याच्यात आम्ही 1,000 किलो तासाला काजू कतली आता पुढच्या महिन्याभरात बनवायला लागू की जी रोबोटिक पिक अँड प्लेस होऊन लवकरच तुम्हाला इकडे मिळायला लागेल. हे सगळं चालू असताना सेल्स नेटवर्कमध्ये जे काय काम चालतं सो आमचा प्रोडक्ट जो आहे त्या प्रोडक्टला शेल्फ लाईफ आहे, त्याला एक्सपायरी असते. त्यामुळे तो तेवढ्या वेळेत कस्टमरकडे पोहोचला नाही तर कस्टमरचा त्याच्याबद्दलचा अपील कमी होतो आणि तो अपील कमी झाला तर जरी प्रोडक्ट अवेलेबल असला तरी कस्टमर तो प्रोडक्ट घेत नाही. तर त्या दृष्टीने खूप लीन सप्लाय चेन करणं हे आवश्यक असतं आणि म्हणून सेल्सचा इनपुट घेऊन आम्हाला लीन प्रोडक्शन करणं आवश्यक आहे. पण ते करताना ह्युमन एरर एलिमिनेट करायच्या दृष्टीने आम्ही बराच जास्त प्रमाणात आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरतो की जे केल्यामुळे आम्हाला आमचं जे काही प्रेडिक्शन्स आहेत ते जास्त ॲक्युरेटली करता येतात आणि त्यामुळे वेस्टेजेस आम्हाला कमी करता येतात आणि प्रॉडक्ट जो असतो तो फ्रेशेस्ट पॉसिबल कंडिशनमध्ये कस्टमरला मिळतो. नेक्स्ट त्यामुळेच आम्हाला थिअरी ऑफ कन्स्ट्रेंट्सवरती बराच वापर केलेला आहे. त्या दृष्टीने आम्ही त्याच्यावरती काम करत असतो आणि एक कंटिन्युअस टूल बेस्ड मेकॅनिझम कसं इम्प्लिमेंट करायचं याच्यावरती आम्ही प्रयत्न करत असतो. नेक्स्ट आणि हे सगळं करायचं असेल तर त्या दृष्टीने काही लोकांनी तुम्ही काल किंवा आज बिंज बार ट्राय केलात किंवा आम्ही आता जी नवीन ब्रेकफास्टची रेंज लॉन्च केली ती ट्राय केली. सो वेगवेगळे प्रॉडक्ट्स जे आहेत त्याच्यानी आम्ही आमची प्रॉडक्ट रेंज
24 तास कंझ्युमर कसा आमचा युटिलाइज करू शकतो हे बघण्याकरता प्रयत्न करतो. त्याचे डेव्हलपमेंट चालू आहे आणि त्याच्यावरती जो क्वालिटी अश्युरन्स चालू आहे, तर ते करण्याकरता आमच्याकडे लॅब्स आहेत, टेक्निशियन्स आहेत, तशी ट्रेन लोक आहेत. त्यामुळे कायम तोच प्रोडक्ट सातत्याने मिळतो. नेक्स्ट. सो एक 10 वेळा तुम्ही क्लिक केलं तरी चालेल, म्हणजे मी एकदाच एक्सप्लेन करतो. बस. सो चित्रबंधूमध्ये पण आता आम्हाला चॅलेंजेस आहेत. चॅलेंजेस असे आहेत की एक म्हणजे मिठाई आणि नमकीन जे सेक्टर आहे, तर त्याच्यात हेल्थबद्दल खूप कन्सर्न कस्टमर्सला होत चाललेला आहे. तर त्या दृष्टीने हेल्दी प्रोडक्ट्स कसे बनवायचे ह्याच्या बाबतीत एक कन्सर्न आहे. पण ते असताना मास मार्केटमध्ये अजूनही अडॉप्शन हे खूप वेगळ्या पद्धतीने होतं. तर ते करायचं असेल तर त्याच्याकरता वेगळे ब्रँड्स केले पाहिजे. तर त्या दृष्टीने आम्ही 3 ब्रँड विंडोज आमच्या ब्रँडच्या आतमध्येच केलेले आहेत. एक म्हणजे बिंच बार, जो बिंच या ब्रँडखाली आमचा एक पहिला प्रोडक्ट आहे. त्याच्यात अजून गेले पुढच्या वर्षभरात 6 ते 7 वेगवेगळे प्रोडक्ट लाईन्स येतील की ज्या ₹5 ते ₹50 या कॅटेगरीमध्ये आम्ही टार्गेट करतो आणि त्या बेक्ड आणि हेल्दियर साईडवरती आहे. चितळे बंधू जे ट्रेडिशनली तुम्ही सगळे घेत आलेला तर त्या प्रोडक्ट रेंज जे आहेत त्याच्यात बसतात. आणि त्याचबरोबर एम स्क्वेअर आमची जी आहे की ज्याच्यात माइंडफुल आणि माउथफुल असं त्याचं नाव आहे. तर त्याच्यात जे सगळे हेल्दियर ट्रेंड्स येत आहेत की ज्याच्यात नो ॲडेड शुगर असेल, ग्लुटन फ्री असेल, लॅक्टोज फ्री असेल, किंवा त्यात बाकीचे वेगवेगळे हेल्दी ट्रेंड्स आहेत की ज्याच्यात आम्ही बरेच ऑल्टरनेटिव्ह सोर्सेस ऑफ प्रोटीन वापरून त्याच्यावरती काम करतो. सो हे सगळं रिसर्च करून एक्सपेरिमेंटेशन करण्याची जी ॲबिलिटी आहे ती आम्हाला एम स्क्वेअर देतो आणि हे वेगवेगळ्या विंडोजमध्ये काम करतो. सो अजून एकदा आपण क्लिक करू. सो त्या दृष्टीने या वेगवेगळ्या 6-7 चॅनल्समधून आम्ही ओमनी चॅनल प्रेझेन्स जनरेट करायचा प्रयत्न करतो आणि ते केल्यामुळे आम्हाला कस्टमर्सकडे वेगवेगळ्या पद्धतीने पोहोचता येतो. नेक्स्ट. सो त्यामुळे आमचं ऑर्गनायझेशनचा DNA वी वॉन्ट टू ऑनर ट्रेडिशन, वी वॉन्ट टू चेरिश इनोव्हेशन अँड वी वॉन्ट टू ॲड जॉय टू अवर कन्झ्युमर्स इन एव्हरी ऑकेजन. आणि त्या दृष्टीने कितीही सायन्स वापरलं, कितीही टेक्नॉलॉजी वापरली, सगळं केलं तरी जर कस्टमरला ते खाताना इमोशनल सॅटिस्फॅक्शन मिळालं नाही तर या सगळ्याचा काही उपयोग नाही. तर त्यामुळे हे इमोशन कसं प्रिझर्व करायचं याच्याकरता कम्युनिकेशन प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. आणि त्या दृष्टीने आजच पहाटे रिलीज झालेली जी ॲड मी आता तुम्हाला पुढच्या स्लाईडवरती दाखवणार. सो कदाचित तुम्हाला हे युट्यूबवरती उघडायला लागेल, इकडे लिंकवरती. जी ऑल्टरनेट विंडो ओपन आहे. क्रोममध्ये बघायला का? तर हे होईस तोपर्यंत गाडीचा नंबर आहे 7NFW, ब्लू कलरची एक BMW आहे. तर आय थिंक ती बरोबर ठिकाणी पार्क नाही, तर जो कोण ओनर आहे त्यांनी प्लीज मीट द ऑर्गनायझिंग टीम. नाही होत फ्रेश आहे डब्यावरची भाकर तुला नावा. काय जमत नाही तुम्हाला? ब्रेक घ्या. बोला. असं रान 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 ऊन पडलंय, काढ 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 हलकी वाजतीये, आग लागलीये सगळीकडे. ना तुम्ही हिरो नुसते पळताय, अंगावर शर्ट नाहीये, तुमचे 6 पॅक्स दिसतायत, चिजल्ड बॉडी. आपण स्लो मोशन मध्ये शॉट शूट करूया. तुम्ही पळताय, समोरून हिरोईन पळते, तुम्ही दोघे फेकता. तुम्ही तिला चितळेंची बाकरवडी भरवता आणि म्हणता, "हे येडी, खा चितळे बाकरवडी." बाकरवडी चित्रांची होय त्यांची जाहिरात करायची. होय. होय. खाल्ली कधी? कोर्स खाल्लीच असेल ना चित्र बाकरवडी? तुम्ही सांगा ना जाहिरात कशी पाहिजे आणि स्क्रिप्ट काय आणि सेलिब्रिटी कोणते पण सांगून टाका. अहो मला खरंच सांगा, कशी आम्ही जाहिरात चितळे बाकरवडीची? स्क्रिप्ट तुमची, सेलिब्रिटी हवे ते बनवणार आम्ही.
अधिक माहितीसाठी भेट द्या चितळेबंधू.in. अण्णा ऐका ना हीच आहे. सांगा ना, ऐकून बरं बरं. जर प्रेझेंटेशनवर परत जाऊ शकलो. पुढची स्लाईड. सो आम्ही जसं म्हटलं तसं आमची टॅगलाईन ही नात्यातला गोडवा जपतो आम्ही आहे आणि त्या दृष्टीने या गोडवा अजून आता जरी पदार्थ तिखट असला तरी गोडवा हा जपला जातोच खाद्यातून आणि त्या दृष्टीने तुमच्याकडनं आम्ही सगळेजण आयडिया आणि स्क्रिप्टची वाट बघतोय. सो प्लीज हेल्प अस विथ यू आयडियाज आणि स्क्रिप्ट. आणि पुढची स्लाईड प्लीज. सो दिस इज द एंड ऑफ माय प्रेझेंटेशन. आणि आम्ही US मध्ये आता पुढच्या वर्षभरात आमचं ऑपरेशन जे आहे ते बोल्स्टर करतो. त्या दृष्टीने वारंवार आमचं येणं होणारच आहे. पण त्या दृष्टीने आपली जी सगळी इंडियन कम्युनिटी आहे की जी परदेशात राहते त्या सगळ्यांच्या दृष्टीने प्रिडॉमिनंटली चातुर्मासातले जे फेस्टिवल्स आहेत याच्याकरता प्री ऑर्डरिंगचे फॉर्म्स आम्ही या लिंकवरती तयार केलेले आहेत. तर त्या दृष्टीने ते केलं तर डोर स्टेप डिलिव्हरी आम्ही तुम्हाला देऊ आणि तुमचा जो काय सणांचा साजरा करायचा जो माहोल असेल तर तो आम्ही अजून अधिक गोड करायचा प्रयत्न करू. तर त्या दृष्टीने प्लीज यूज दिस लिंक. ही लिंक मी नंतर व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करेन आणि लुकिंग फॉरवर्ड टू इंटरॅक्टिंग विथ ऑल ऑफ यू मोर. थँक्यू.